बघा, आज आहे आपला 1 तारीख 1/8/2021 म्हणजे बरोबर शिकू अभ्यासक्रमाला 1 महिना आज झालेला आहे. बघा, आजच्या या शिकू अभ्यासक्रमाच्या आजच्या दिवशी म्हणजे 32व्या दिवशी काय अभ्यास आहे हे बघा. त्यासाठी आपल्या वर्गाच्या मध्ये आपण जात आहोत. बघा, आता या आपल्या वर्गसातीच्या मध्ये आता जो शिकू अभ्यासक्रमाचा जो 1/32 अभ्यास आहे, आपल्याला माहितीच आहे की आपला हा शिकू अभ्यासक्रम आहे तो 45 दिवसाचा आहे. मला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि दिवसाच्या याच्यानुसार 32वा दिवस आपला आहे. बघा, 1 जुलै पासून सुरू झालेला आपला हा सेतू अभ्यासक्रमाचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण अखंडितपणे आपली ही जी तासिका आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपला हा सेतू अभ्यासक्रम 20व्या दिवशी मराठीचा जो अभ्यास आहे त्यामधील जे क्षेत्र आहे ते आहे बघा मौखिक भाषा विकास. कारण की बघा, मौखिक भाषा विकास आणि याच्यासाठी जे जे कौशल्य आहे ते श्रवण आणि संभाषण. बघा, एखादं लहान मूल जेव्हा एखादी भाषा त्याला अवगत होते तेव्हा ती जी भाषा आहे ती अनुकरणातून अवगत होत असते. बघा, म्हणजेच काय, त्याच्यासाठी त्याला चांगल्या प्रकारचं श्रवण, त्याच्या कानावर जितके शब्द पडतील त्या पद्धतीप्रमाणे ते बोलायला शिकतं आणि त्याचं अनुकरण करतं आणि अनुकरण करता करताच त्याच्यानंतर त्याचं संभाषणाला सुरुवात होते. सुरुवातीला त्याचे जे शब्द असतात ते छोटे छोटे शब्द असतात, एकेरी शब्द असतात. त्याच्यानंतर त्याला 2 अक्षरी शब्द यायला लागतात आणि ते हळूहळू नंतर मग तुटक तुटक का होईना अर्थपूर्ण नसली तरी वाक्य बोलायला सुरुवात करते. त्याचप्रमाणे आपल्या भाषा विकासासाठी श्रवण आणि संभाषण हे कौशल्य अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे योग्य पद्धतीचं जर श्रवण चांगल्या पद्धतीचं झालं तर निश्चितच आपलं संभाषण हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तर आजच्या या अध्ययन निष्पत्तीमध्ये 32व्या दिवशी 6वीच्या इयत्तेच्या दृष्टीने बघा, आपल्या परिसरातील विभिन्न लोककथा आणि लोकगीतं बोलीभाषा जाणून घेऊन त्याबद्दलची आस्वाद घेतात. बघा, आपल्या परिसरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या लोककथा आहेत, लोकगीतं आहेत, बोलीभाषा आहेत. याची माहिती आपल्याला आपल्या आजी आजोबांकडून, आपल्या ज्येष्ठांकडून आपल्याला मिळते. आणि बघा, ज्याप्रमाणे आपल्या भाषेमध्ये ज्याप्रमाणे आनंद आपल्याला मिळतो, त्याचप्रमाणे आस्वाद मिळतो, त्याचप्रमाणे या बोलीभाषेतून आणि लोकगीतातून आणि आपल्याला आनंद मिळतो. त्याच्यानंतर बघा, दुसरा आहे विविध कला, ज्या हस्तकला आहे, वास्तुकला, कृषी कला, नृत्य कला आणि चित्रकला या संबंधीची जिज्ञासा व्यक्त करतात आणि त्यांचा आनंद घेतात. मुलांना हा आनंद निर्माण झाला पाहिजे. इयत्ता 7वीच्या दृष्टीने बघा, परिसरातील लोककथा, लोकगीते, बोलीभाषा याविषयीची चर्चा करतात आणि आस्वाद घेतात. त्यानंतर नंबर 2 ची जी अध्ययन निष्पत्ती आहे बघा, विविध कला, उदाहरणार्थ हस्तकला, वास्तुकला, कृषी कला, नृत्य कला आणि चित्रकला या संबंधीची जिज्ञासा व्यक्त करतात आणि त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा आस्वाद सुद्धा घेतात. बघा, जाणून घेऊया. आता खाली बघा एक वारली चित्र दिलेलं आहे बघा. वारली हस्तकलेचं जे चित्र आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे बघा आणि प्रश्नोत्तराद्वारे आपल्याला याच्यावर चर्चा करता येईल. बघा, तुम्हाला माहित असलेल्या नृत्यांची 5 प्रकारांची माहिती तुम्हाला सांगता येईल. कथकली आहे, भरतनाट्यम आहे, नंतर शास्त्रीय संगीत आहे, पाश्चात्य संगीतावरील केलेले नृत्य आहे. अशा प्रकारचे जे संगीत आहे आणि संगीतावर आधारित असलेले नृत्य आहे. बघा, आता हे वारली चित्रकलेचा एक नमुना इथं दिलेला आहे बघा. अतिशय प्रसिद्ध आहेत बघा, या चित्रामधून आपल्याला दिसते. त्याच्यानंतर बघा, याच्यातून काय सक्षम बनणार आहोत आपण स्थानिक कला कोणत्या आहेत आणि इतर कला आणि आपली स्थानिक कला यातील फरक हा तुम्हाला कळणार आहे. बघा, कोळी नृत्य कोकणातील आणि समुद्र नृत्य आहे ते कोळी नृत्य आहे. त्याच्यानंतर लावणी नृत्य आहे. बघा, बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यामधील फरक विद्यार्थ्यांना सांगण्यास प्रवृत्त करते. बघा, म्हणजे काय, बोलीभाषा आणि प्रमाण भाषा म्हणजे काय. आता मी जे बोलतोय ती प्रमाण भाषा आहे, परंतु मी जर समजा आपल्या तुमच्या ग्रामीण भागामधल्या भाषेप्रमाणे जर बोललो तर ती झाली माझी बोलीभाषा. म्हणजे आणि प्रमाण भाषा याच्यातला फरक सांगायचा म्हणजे बोलीभाषा ही आपल्या पद्धतीने आपण की जे आपल्या परिसरातील लोकांना समजू शकते, पण प्रमाण भाषा ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ती एक प्रमाण म्हणजे सगळीकडे सर्वमान्य असलेली भाषा
असते की ज्याचा अर्थ सगळ्यांना कळतो आणि समजायला सोपी जाते. असा हा बोलीभाषा आणि प्रमाण भाषा याच्यातला फरक आहे. त्याच्यानंतर आता सराव करायचा बघा तुम्हाला. बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यांच्या व्यतिरिक्त इतर भाषा, लोककला या युट्यूबवरील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आस्वाद घेता येतील आणि इतरांनाही माहिती देता येते. त्याच्यासाठी तुम्ही इंटरनेटवरून व्हिडिओ उपलब्ध करा आणि व्हिडिओ पाहत असताना मागे आपल्यासाठी याच्यासाठी सुद्धा भाषा संगम नावाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता आणि तो भाषा संगम मध्ये वेगवेगळ्या राज्यातली भाषा ही आपल्याला यावी याच्यासाठी महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्या अंतर्गत भाषा संगम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर तो आपल्या ई लर्निंग एज्युकेशन चॅनल मध्ये सुद्धा एका भाषा संगमचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा आपण त्याची सुद्धा व्हिडिओ क्लिप आपल्या या व्हिडिओ चॅनल आपल्या एज्युकेशन चॅनल मध्ये आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकता की ज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यातली जी बोली भाषा आहे आणि तिथल्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजून घेण्यात मदत होईल. त्याच्यानंतर बघा कल्पक तुम्हाला काय व्हायचंय. पारंपरिक गीत आपल्या आजीकडून परिवारातील अन्य व्यक्तीकडून शिकून त्यांचे वर्गामध्ये तुम्हाला सादरीकरण करता येते. तुमच्या आजीकडून, आजोबांकडून, परिवारातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींकडून तुम्हाला जे काही परंपरागत गीत माहीत झालेलं आहे, तुम्हाला पाठ आहे, करू शकता. म्हणजे ऑनलाईन मध्ये सुद्धा सादरीकरण करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला पूरक साहित्य स्त्रोत बघा. वर्ग 6वीचं जे मराठी पाठ्यपुस्तक आहे, तर त्यानंतर मोबाईल, लॅपटॉप आणि इंटरनेटच्या सहाय्याने सुद्धा तुम्हाला याचा पारंपरिक जे लोकगीत आहे, लोककथा आहे यांचा अभ्यास, त्यानंतर वारली हस्तकला आणि चित्रकला याच्याविषयी माहिती घेता येईल. असा हा सेतू अभ्यासक्रमाचा मराठीचा अभ्यास आज आपण बघितला. यानंतर आहे बघा सेतू अभ्यासक्रमाच्या 32व्या दिवशी ऍक्टिव्हिटी 32 सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स आपला आहे. सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि स्टँडर्ड 7. बघा याच्यातला आउटकम काय आहे. लर्निंग आउटकम द प्रेझेंट इन्फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ पोस्टर ऑर अदर व्हिज्युअल ऍड्स. आता तुम्हाला जे इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, ती पोस्टर किंवा एखादी जी दृकश्राव्य फीत आहे त्याच्याद्वारे तुम्हाला होणे आवश्यक आहे. बघा इन्स्ट्रक्शन काय फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. Ask the student to remember a craft activity which she or he learned in earlier class. बघा जी शिकले असाल ती तुम्हाला आठवायची आहे. डेमॉन्स्ट्रेट द क्राफ्ट ऍक्टिव्हिटी आणि ती तुम्हाला दर्शवायची आहे. उदाहरणार्थ मार्बल पेपर फ्लॉवर्स मेकिंग हे तुम्हाला दाखवता येतील. कशा प्रकारे फुलं तयार करायची. प्रॅक्टिस द पोस्टर मेकिंग युझिंग क्राफ्ट आयडियाज. ज्या क्राफ्ट आयडियाज आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहे. गिव्ह द चान्स टू ईच स्टुडंट टू एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ द क्राफ्ट ऍक्टिव्हिटी स्टेप बाय स्टेप. आणि तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी स्टेप बाय स्टेप सांगायची आहे. त्याच्यानंतर बघा इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट. रिस्पॉन्ड टू द टीचर क्वेश्चन बेस्ड ऑन क्राफ्ट ऍक्टिव्हिटी. बघा म्हणजे प्रश्नोत्तरावर आधारित असलेली ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची. फॉलो द टीचर्स फॅसिलिटर्स इन्स्ट्रक्शन. मेक द फ्लॉवर्स फ्रॉम द मार्बल पेपर. मार्बल पेपर पासून तुम्हाला काय करायचे फुलं तयार करायची. मेक द पोस्टर टू एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ ऍक्टिव्हिटी. त्याच्यानंतर प्रोसेस तुम्हाला जी ऍक्टिव्हिटीची जी प्रोसेस आहे ती सुद्धा करायची आहे. प्रेझेंट द पोस्टर टू शो हाऊ टू डू दॅट क्राफ्ट ऍक्टिव्हिटी अँड डेमॉन्स्ट्रेट द क्राफ्ट ऍक्टिव्हिटी टू द युअर फॅसिलिटर. आणि तुम्हाला ती तुमच्या फॅसिलिटरला, तुमच्या मोठ्या भावाला, बहिणीला ती करून दाखवायची आहे. किंवा तुम्ही ऑनलाईन लर्निंग मोड मध्ये सुद्धा तुम्हाला सांगता येईल. त्याच्यानंतर बघा लर्निंग ऍक्टिव्हिटी काय करायची. The teacher facilitator will ask the question to the student based activity from the earlier class. Which type of craft paper is this? Which shape is this? Rectangle, oval, square, or circle? How many petals you need to join? What craft material need to make the poster? तुम्हाला काय काय लागलं ते सगळं सांगायचं. Will discuss on the marbling of the paper activity. She or he will give clear instruction. She or he will ask to create a poster and demonstrate my craft activity step by step. तर तुम्ही काय करायचं स्टेप बाय स्टेप तुम्ही you should give the demonstration and give all the instruction to the other
online mode or offline mode. This is the picture of craft, which is marble paper flower activity. बघा, त्याच्यानंतर आहे solve the activity. Teacher will demonstrate the poster creation activity आणि तुम्हाला नंतर तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा, प्रॅक्टिस काय करायची तुम्हाला, कॉन्व्हर्सेशन स्टुडंट इन पेअर्स, आणि आपल्याला काय करायचंय जोड्यामध्ये सुद्धा, पेअर्स गटामध्ये सुद्धा काय करायचंय, तुमचं कॉन्व्हर्सेशन करायचंय. हाऊ टू क्रिएट यू क्राफ्ट ऍक्टिव्हिटी लाईक दॅट मार्बल पेपर फ्लॉवर. Very interesting you to make the marble flowers or other activity like that. Extension activity, parallel activity, reinforcement activity. Make a poster with the help of colors. Make a video describing your poster and send your teacher. आणि तुम्हाला काय करायचं, तुमचा व्हिडिओ वगैरे तयार करून त्याचं वर्णन करून तुम्हाला पाठवायचं. याच्यावर इव्हॅल्युएशन काय बघा, टीचर फॅसिलिटर्स विल शो एनी पोस्टर अँड आस्क स्टुडंट टू डिस्क्राइब इट. तुम्हाला त्याचं वर्णन करायचं. टीचर विल आस्क स्टुडंट टू टेल द स्टेप बाय स्टेप ऑन एनी क्राफ्ट activity which they have done in craft classes. तुम्हाला एक दीक्षाची ऍक्टिव्हिटी साठी सुद्धा लिंक दिलेली आहे, त्याला सुद्धा क्लिक करून तुम्ही ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करू शकता. बघा, याच्यातून या ऍक्टिव्हिटी 32 मधून तुम्ही काय शिकलात, तुम्ही माय टेक अवे टुडे आय लर्न, आय एम एबल टू मेक अ पोस्टर ऑन क्राफ्ट ऍक्टिव्हिटी, येस ऑर नो, येस. आय एम एबल टू डेमॉन्स्ट्रेट इन्फॉर्मेशन ऑफ क्राफ्ट ऍक्टिव्हिटी, येस. हे तुम्ही शिकले आहात. म्हणजे बघा, पोस्टर बनण्याची जी कृती आहे, पोस्टर तयार करण्याची शिकलात, त्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन सांगायला शिकलात. बघा, अशा पद्धतीने आपला सेतू अभ्यासक्रमाचा इंग्रजीचा आजचा 32व्या दिवसाचा 1 तारखेचा अभ्यास आहे, 1 ऑगस्टचा. त्याच्यानंतर बघा, सेतू अभ्यासक्रमामधला तिसरा 1 ऑगस्टचा ब्रिज कोर्स मधला भाग आहे, तो बीजगणिताचा आहे बघा, गणितातला, आणि घटकाचं नाव आहे गुणोत्तर प्रमाण. आपण कालच्या तासिकेमध्ये सुद्धा गुणोत्तर आणि प्रमाण याच्याविषयी माहिती बघितली. यानंतर बघा, याच्यातला उपघटक आहे एकमान पद्धत आणि दिवस आहे 32वा. आता अध्ययन निष्पत्ती काय सांगितलेली बघा, विविध शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी एकमान पद्धत वापरतात. आता बघा, थोडं समजून घेऊ. एकमान पद्धत काय आहे, अनेक वस्तूच्या किमतीवरून एक वस्तूची किंमत भागाकार करून काढणे व एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूची किंमत गुणाकार करून काढणे, या प्रकारे उदाहरण सोडवण्याच्या पद्धती असे म्हणतात. बघा, अनेक वस्तूची किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे आणि एका वस्तूची किमतीवरून अनेक वस्तूची किंमत गुणाकार करून काढणे, या प्रकारचे उदाहरण सोडवण्याच्या पद्धतीला एकमान पद्धत असे म्हणतात. चला, एका उदाहरणाद्वारे आपल्याला काय करायची, एकमान पद्धत समजून घ्यायची. 10 वह्यांची 4 वह्यांची किंमत किती? बघा, 10 वह्यांची किंमत किती आहे, 200 रुपये. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सर्वप्रथम आपल्याला एक वहीची किंमत काढावी लागेल. म्हणजे काय, आपल्याला 4 वह्याची किंमत नंतर मिळेल, परंतु त्याआधी आपल्याला 10 वह्याची जी किंमत आहे 200 रुपये, यावरून एका वहीची किंमत काढावी लागेल. म्हणजे बघा, 4 वह्याची किंमत काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका वहीची किंमत काढावी लागेल. 10 वह्याची किंमत आहे 200 रुपये, म्हणून एका वहीची किंमत झाली 200 भागिले 10 म्हणजे 20 रुपये. म्हणजे 20 रुपयाला एक वही. यावरून 4 वह्यांची किंमत आपल्याला काढता येईल, 20 गुणिले 4 म्हणजे 80 रुपये. म्हणजे 20 वह्यांची किंमत 80 रुपये. तर चला तर मग आता सराव करूया. उदाहरण 1 आहे, 15 केळ्यांची फणी 45 रुपयाला मिळते. आपल्याला जर 8 केळ्यांची किंमत काढायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रथम 1 केळ्याची किंमत काय आहे ती काढावी लागेल. म्हणजे बघा, 15 केळ्याची किंमत आहे 45 रुपये, म्हणजे एका केळ्याची किंमत झाली 3 रुपये. आणि त्याच्यानंतर बघा, आता 3 रुपये झाली, 15 केळ्यांची म्हणजे एक केळं आहे 3 रुपयाला. म्हणजे आता तर 8 केळ्यांची किंमत किती आहे तर तुम्हाला लक्षात येणार आहे. बघा, 15 केळ्यांची किंमत 45, म्हणजे एका केळ्याची किंमत 3 रुपये. यावरून 8 केळ्यांची किंमत 8 गुणिले 3 म्हणजे 24 रुपये. त्याच्यानंतर उदाहरण 2 सांगितलंय, 10 किलोग्राम तांदळाची किंमत 325 आहे. तर 8 किलोग्राम तांदळाची किंमत काढा. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 1 किलो तांदळाची किंमत सर्वप्रथम काढावं लागेल. 10 किलोग्राम तांदळाची किंमत 325 आहे, म्हणून 1 किलोग्राम तांदळाची किंमत किती झाली, 325 भागिले 10 म्हणजे 32 रुपये 50 पैसे. यावरून 8 किलोग्राम तांदळाची किंमत झाली 32.5
5 × 8 म्हणजे 260 रुपये. याच्यासारखे तुम्हाला हे खालचे गणित जे 3 गणित दिलेले आहेत सोडून पाहिजे. 5 चेंडूची किंमत 100 रुपये आहे, तर एका चेंडूची किंमत किती? एकदम सोपं आहे. 5 चेंडून 100ला भागायचं म्हणजे एका चेंडूची किंमत आहे 20 रुपये. आणि अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. 14 खुर्च्यांची किंमत आहे 5,992. सर्वप्रथम एका खुर्चीची किंमत काढा आणि त्याच्यानंतर 12 खुर्चीची किंमत त्याच्यासाठी गुणाकार करा, तुम्हाला उत्तर मिळेल. 30 डब्याचे वजन 6 किलोग्रॅम आहे, तर 1080. ही सुद्धा पद्धत तशीच आहे. त्यामुळे 1 किलोग्रॅम एका डब्याचं वजन किती तुम्ही ते काढा अगोदर, त्याच्यानंतर तुम्हाला निश्चितच उत्तर मिळणार आहे. बघा आता बघा त्याच्यानंतर याच्यासाठी लिंक सुद्धा दिलेली आहे दीक्षाची. त्या लिंकला क्लिक करून तुम्हाला अधिकची माहिती घेता येईल. 1 तारखेचा सेतू अभ्यासक्रमाचा ब्रिज कोर्स मधला तो आहे विज्ञानाचा. तर बघा खाली चित्र दिलेलं आहे बघा. एखादा तबला किंवा ताट घेऊन त्यावर थोडा भुसा किंवा मोहरीचे दाणे किंवा वाळू पसरा आणि बोटाने टिचकी मारा. बघा इथं दिसतंय, बघा इथं तबला दिसतोय आणि इथं काय दिसतंय, ताट दिसतंय. त्याच्यावर मोहरीचे दाणे ठेवलेले दिसतात किंवा वाळू पसरलेली दिसते. आता बोटाने टिचकी मारल्यानंतर काय दिसेल, आवाज होत असेपर्यंत काय दिसते, आवाज बंद झाल्यावर काय दिसते ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा खाली ध्वनी कशाच्या कंपनांनी निर्माण होतात ते लिहा. सतार कशाच्या यानं होते, घंटा कशाच्या यानं होते, नळातून पडणारे पाणी, त्यानंतर खाली पडून फुटणारी बशी, याचं सर्व तुम्हाला ध्वनी कशामुळे निर्माण होतो. चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पाण्याने भरलेले भांडे घ्या, त्याच्या कडेवर छोटासा आघात करा, तुम्हाला काय दिसते ते बघा. असे गोलाकार सारखे रिंगण झालेले तुम्हाला दिसतात, म्हणजे त्या पाण्यामध्ये कंपन तयार झालेली आहे. ही कंपन म्हणजेच काय, ध्वनीची कंपन तयार झालेली आहे. भांड्यातील पानावर लाटा म्हणजे तरंग निर्माण होतात, म्हणजेच काय, ध्वनीची कंपन निर्माण झाली आहे. याच्यासाठी आपल्याला दीक्षासाठी लिंक दिलेली आहे, तिला क्लिक करून तुम्ही ध्वनी आणि ध्वनीविषयी अधिकची माहिती घेऊ शकता. त्यानंतर बघा पुढचा आपला विषय आहे आता आजच्या 1 तारखेचा समाजशास्त्राचा म्हणजे सोशल स्टडीचा, इयत्ता 7वीचा 1 तारखेचा आणि दिवस 32वा आहे बघा, 1/8/2021चा. पाठ 11वा आहे बघा आपला, प्राचीन भारत आणि जग. हे संदर्भ आहे इयत्ता 6वीचा. अध्ययन निष्पत्ती बघा, प्राचीन काळातील व्यापक घडामोडी स्पष्ट करतात. प्राचीन काळातील विविध धर्म आणि विचार पद्धती यांची मूलभूत तत्वे आणि मुळे यांचे विश्लेषण करतात. पहिले काही बाबी तुम्हाला आठवायच्या आहेत बघा. नंबर 1चा आहे, हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी कोणत्या देशाशी व्यापारी संबंध, याचं उत्तर थोडक्यात तुम्हाला लिहायचं आहे. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेला कोण गेलं, तुम्हाला माहित असलेल्या काही कालची नावे लिहा. नंतर रामायण आणि महाभारत महाकाव्य कुणी लिहिली, रामायण कुणी लिहिलं, महाभारत कुणी लिहिलं. बघा रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलं, महाभारत हे व्यास मुनींनी लिहिलेलं आहे. हे तुम्हाला असे उत्तर याची द्यायची आहे. त्याच्यासाठी अधिकची माहितीसाठी तुम्हाला दीक्षाची सुद्धा तुम्हाला माहिती घेता येईल. त्याच्यानंतर बघा गुगलच्या माध्यमातून गांधार शैली आणि रेशीम मार्गाबद्दल सुद्धा अधिकची माहिती तुम्हाला घेता येईल. इयत्ता 6वीचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्यातील कृती बघा. चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली, याचं कारण काय आहे हे लिहा. पाठात उल्लेख केलेले आग्नेय आशियातील देश जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा. तर काय समजले ते सुद्धा सांगा. वरील कृती केल्यावर तुम्हाला प्राचीन भारत आणि जग या पाठातून काय समजले ते तुम्हाला थोडक्यात इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतरचा आपला सेतू अभ्यासक्रमातला शेवटचा विषय आहे तो आहे हिंदीचा ब्रिज कोर्स मधला. दिन देखो 32वां है, क्षेत्र है भाषा विकास, कौशल लेखन और वाचन. 32वें दिन से क्या होने वाली है, किसी प्रासंगिक कथाओं के प्रत्येक प्रसंग को उचित क्रम देते हुए अपने शब्दों में प्रस्तुत करके लिखते हैं. आओ पता करें, चित्र दिखाकर उस पर चर्चा करवाएं. चित्रों के आधार पर कौन कौन सी घटना घटी होगी इसकी कल्पना कर छात्रों को कहानी लिखने के लिए प्रेरित करें. देखो यहाँ पे चित्र दिखाई दे रहा है. देखो पहले चित्र है, पहले चित्र में एक चित्रकार क्या कर रहा है, वो चित्र निकाल रहा है. उसके चित्र के इसके चित्र की जो पेपर है उसके ऊपर तो वो निकाल रहा है. उसी वक्त दूसरे चित्र में देखो वहां पे एक बाघ आया है. उसके बाद चित्र उस बाघ शांत बैठा हुआ है और उस बाघ का चित्र वो चित्रकार निकालता है. बाद में देखो थोड़ी
तीसरे चित्र में देखो वो बाघ दिखाई दे रहा है, और बाद में उस चित्रकार को ध्यान में आता है कि ये जो बाघ है वो जीवित ऐसा बाघ है। उसको देखकर वो नदी में अपनी जो छोटी सी नाव है, जहाज है, वो लेकर निकल जाता है। इस तरह से ये ऐसा वर्णन, और इससे आप क्या कर सकते हैं, एक छोटी सी कहानी भी बना सकते हैं। तो आप कहानी इससे बनाओ। मैंने आपको थोड़ी सी हिंट दी है, आप इसकी जो हिंट के अनुसार आप इसको एक कथा में परावर्तित कीजिए। आओ सक्षम बने, इससे आप सक्षम कैसे बनने वाले हैं? आओ अभ्यास करें। चित्रकार किसका चित्र निकाल रहा था? बाघ का या शेर का। शेर को देखकर ये भाग गया। देखो, आओ सृजन करें। निम्नलिखित शब्दों के आधार पर कहानी लिखो। पेड़, गांव, नदी, बंदर, ये इसके ऊपर आपको क्या लिखने की है? कहानी लिखनी की है। पूरक साहित्य है, देखो हिंदी सुलभ भारती की कक्षा 6 का जो पाठ्य पुस्तक है, उसके आधार पर आपको ये कथा लिखनी की है। सेतु अभ्यासक्रम के लिए और भी ऑनलाइन टेस्ट दी है। आप इसका अध्ययन करके एक उस टेस्ट को क्लिक करके ये आपका अध्ययन, आज का जो सेतु अभ्यासक्रम का अध्ययन है, वो पूरा कर सकते हैं। अशा प्रकारे बघा, आपल्या सेतु अभ्यासक्रम एक 32व्या दिवसाचा अभ्यास पूर्ण झालेला आहे। तर आपण सर्व आज जो सेतु अभ्यासक्रमाचा जो अभ्यास दिलेला आहे, तो पूर्ण करून आपल्या वहीमध्ये पूर्ण करून तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही काय करायचं आहे, शेअर करायचं आहे, ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना याचा फायदा होणार आहे। व जे विद्यार्थी आजच्या तासिकेला उपस्थित नव्हते, त्यांनी आपली ही जी रेकॉर्डिंग आहे आजच्या 32व्या दिवसाची, ती पाहून पूर्ण अभ्यास पूर्ण करायचा आहे। आजच्या या सेतु अभ्यासक्रमाच्या 32व्या दिवशी आपण सर्व विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक या सेतु अभ्यासक्रमाच्या अभ्यासाकडे लक्षपूर्वक लक्ष दिलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। Thank you.